आपण आजपर्यंत गुलजारच्या गाण्यांमधून जो काश्मीर बघितला होता तो काश्मीर प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी ही सध्या आयतीच चालून आलेली आहे। आणि मी सध्या आहे त्याच नदीच्या किनारी, ज्या नदीच्या वर अनेक गाणी झालेली आहेत, ज्या नदीमुळे श्रीनगरचा, काश्मीरचा सर्वांगीण विकास झालेला आहे। ती नदी म्हणजे झेलम। माझ्या मागे तुम्ही या झेलम नदीचं एक विहंगम असं दृश्य बघू शकता। रात्रभर बर्फवृष्टी होत होती आणि या बर्फवृष्टीमुळे या झेलम नदीचे दोन्ही किनारे हे बर्फाने आच्छादलेले आहेत। झेलम नदीच्या किनाऱ्यावर असलेली सगळी घरं, सगळे हॉटेल्स हे सध्या बर्फाने आच्छादलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे या नदीच्या पात्रामध्ये आपल्याला हाऊस बोट दिसत आहेत, ज्या हाऊस बोटमध्ये राहण्यासाठी, या झेलममधून प्रवास करण्यासाठी अनेक पर्यटक हे नेहमी याच बोटींमध्ये येतात आणि इथून काश्मीरचा अनुभव घेतात, या बर्फवृष्टीचा अनुभव घेतात। आता देखील आपण पाहिलं तर सर्व किनारे आणि सर्व झेलम जी आहे ती सध्या या बर्फामध्ये आच्छादलेली आहे आणि संपूर्ण या विहंगम अशा दृश्याचा अनुभव घेण्याची संधी इथे मिळालेली आहे। खरं म्हणजे या झेलममधले मासे देखील काश्मीरचे लोक खातात आणि त्यानंतर या झेलममुळे अनेक काश्मीरी लोकांचा उदरनिर्वाह चालतो, कारण की या झेलममुळे ही लाईफलाईन मानली जाते या काश्मीरची, श्रीनगरची। आणि ती झेलम आज या संपूर्ण बर्फामध्ये आच्छादलेली आपल्याला बघायला मिळते। थोडंसं पाणी कमी आहे, मात्र हळूहळू जसा उन्हाळा येत जाईल तसा तसा या झेलममधलं पाणी वाढत जाईल आणि अगदी जिथे मी उभा आहे तिथपर्यंत या झेलमचं पाणी येतं, असं या काश्मीरच्या लोकांचं म्हणणं आहे। तर ही झेलम नदी आणि झेलम नदीच्या बाजूला असा आच्छादलेला असा हा संपूर्ण बर्फ आज आपल्याला बघायला मिळतोय। अक्षय भाटकर, एबीपी माझा, श्रीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।